पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करून आपण केसांसाठी हेअर स्ट्रेटनिंग, हेअर स्मूथनिंग, हेअर मास्क किंवा हेअर स्पा अशा भरपूर सगळ्या ट्रीटमेंट करतो, पण त्याचा हवा तसा रिझल्ट आपल्या केसांवरती आपल्याला दिसत नाही। या उलट केसांवरती केमिकल अप्लाय केल्यामुळे केस डल, डॅमेज दिसायला लागतात आणि सोबतच भरपूर प्रमाणात केस गळती सुद्धा होते। हाय, हॅलो, नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप सारं स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पार्लरपेक्षाही अतिशय इफेक्टिव्ह असं हेअर केअर रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यासाठी व्हिडिओ स्टेप बाय स्टेप नक्की बघा। आणि हो, या घरगुती उपायामुळे फक्त तुमची केस गळतीच कमी होणार नाही, तर केसांची वाढ दुपटीने व्हायला लागेल। सोबतच केसांची क्वालिटी सुद्धा भरपूर प्रमाणात चेंज झालेली तुम्हाला दिसेल। तर चला, आजच्या या घरगुती उपायासाठी आपल्याला लागणार आहे प्लांट बेस ॲलोवेरा। आता ताजा कोरफडीचा रस जो आहे तो 100% नॅचरल आहे, कारण आपण वापरणार आहोत प्लांट बेस ॲलोवेरा। पण हा प्लांट बेस ॲलोवेरा वापरताना आपल्याला त्याची काळजी सुद्धा घेणं तितकंच गरजेचं आहे। आता हा प्लांट बेस ॲलोवेरा आहे ते एक पान मी कट करून घेतलेलं आहे, पण याच्यामधून एक पिवळा रस निघतो जो आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी भरपूर हानिकारक असतो। तर तो आपण कधीही डायरेक्टली आपल्या केसांवरती किंवा त्वचेवरती अप्लाय करायचा नाही। तर प्लांट बेस ॲलोवेरा वापरण्यापूर्वी आपल्याला हे जे पान आहे ते व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे, कारण तुम्ही इथं बघितलंच त्याच्यावर भरपूर सगळी धूळ, माती जमा झालेली आहे। आता हे पान जे आहे ते कोरफडीचं मी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेते। तुम्ही इथं बघू शकता किती त्याच्यामध्ये कचरा निघालेला आहे। त्यानंतर स्वच्छ पाणी घ्यायचे आणि 10 मिनिटं आपल्याला हे जे कोरफडीचं पान आहे ते व्यवस्थित या पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे, जेणेकरून जो पिवळा रस आहे तर तो पूर्णपणे पाण्यामध्ये ड्रेन आउट होईल आणि 100% आपली ही जी कोरफड आहे ती नॅचरली आपल्या केसांसाठी फायदेशीर होईल। याच्यामध्ये कुठलंही हानिकारक केमिकल राहणार नाही, ज्याचा आपल्या केसांसाठी किंवा स्किनसाठी काही त्रास होईल। आता 10 मिनिटानंतर हे कोरफडीचं पान जे आहे हे आपण आपल्या हेअर केअर रुटीनच्या ज्या घरगुती उपायासाठी वापरणार आहोत, त्या अगोदर याचे जे साईडचे काटे आहेत तर ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। काटे कट करून घेतल्यानंतर आपल्याला इथे हवा आहे कोरफडीचा रस, जो की प्लांट बेस आहे त्याच्यामुळे पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि सोबतच याच्यामध्ये 99% पाण्याचा अंश असतो, ज्यामुळे आपले केस नॅचरली मॉइश्चराइज राहण्यासाठी मदत होते। जर आपली टाळू किंवा स्काल्प ड्राय होत असेल, खाज येत असेल, इन्फेक्शन होत असेल, तरीसुद्धा आपल्याला भरपूर प्रमाणात केस गळती होते आणि हे सगळं कमी करण्यासाठी कोरफड आपल्याला भरपूर मदत करते। आता इथं कोरफडीचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला एक मिक्सरचं स्वच्छ भांडं घ्यायचं आहे आणि या भांड्यामध्ये आपण कट करून घेतलेली जी कोरफड आहे ती आपल्याला टाकायची आहे। आता इथे आपल्याला कोरफडीचं 100% नॅचरल असं प्युअर जेल हवं आहे। तर हे जेल बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कोरफडचे तुकडे टाकलेले आहेत। सोबत याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने आपल्याला पाणी वगैरे ॲड करायचं नाही, कारण कोरफडीमध्येच ऑलरेडी भरपूर प्रमाणात पाणी असतं। आणि छान आपण मिक्सरमध्ये हे बारीक फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून छान आपल्याला कोरफडीचा गर जो आहे तर तो व्यवस्थित रस तयार मिळेल। आता छानपैकी 1-2 वेळा हे मिक्सरवर फिरवून घेतलेला आहे आणि कोरफडीचा जो ताजा रस आहे तर तो आपल्याला इथं मिळालेला आहे आणि भरपूर याचा आपल्या केसांसाठी फायदा होतो। सोबतच आपल्या स्किनसाठी सुद्धा तुम्ही हे अशा प्रकारे वापरू शकता। पण हो, कोरफड तुम्ही प्लांट बेस वापरणार असेल तर एकदा पॅच टेस्ट नक्की करा। जर तुम्हाला प्लांट बेस कोरफड सूट होत नसेल तर तुम्ही मार्केटमध्ये मिळणारं ॲलोवेरा जेल आहे ते सुद्धा वापरू शकता। त्याचे सुद्धा भरपूर फायदे आपल्या केसांसाठी होते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या उन्हाळा आहे, भरपूर आपल्याला स्काल्पमध्ये घाम येतो, केस चिकट होतात, ओलसर होतात, अशा वेळी सुद्धा कोरफड आपल्याला भरपूर फायदेशीर ठरते। आता तुम्ही बघू शकता एवढा जो कोरफडीचा रस आहे, कोरफड जेल जे आहे तर हे मी तयार करून घेतलेलं आहे। आता पुढची स्टेप आपल्याला करायची आहे ते म्हणजे आपले केस नॅचरली मॉइश्चराइज राहण्यासाठी, स्मूथ केस राहण्यासाठी, सोबतच केस गळती कमी करण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड करायचं आहे। आता इथं मी खोबरेल तेल जे आपल्या प्रत्येकाकडे असतं आणि प्रत्येकाच्या स्किनला, केसांना ते सूट होतं, तर खोबरेल तेल साधारणतः 1 चमचा इथं टाकायचा आहे। आणि त्याच्यानंतर आपल्या केसांना एक्स्ट्रा नरिशमेंट मिळण्यासाठी मी इथं विटॅमिन ई बदाम तेल जे आहे तर ते सुद्धा ॲड करणार आहे। भरपूर आपल्या केसांसाठी ते फायदेशीर असतं। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही फक्त खोबरेल तेल याच्यामध्ये ॲड करून सुद्धा छान असा हा हेअर मास्क आहे तर तो केसांवरती अप्लाय करू शकता। आता साधारणतः 1 चमचा इतकं बदाम तेल सुद्धा मी याच्यामध्ये घालणार आहे। तर या दोन्ही गोष्टी आहेत ज्या आपल्या केसांना एक शाईन देतात, एक स्मूथनेसपणा देतात आणि त्याच्यामुळेच आपले केस मजबूत होतात। केसांचे जे हेअर फॉलिकल्स असतात ते सुद्धा मजबूत होण्यासाठी, केस लांबसडक होण्यासाठी तेलाचा भरपूर फायदा होतो।
तुम्ही कुठलीही हेअर ट्रीटमेंट असेल तर ती करा किंवा करू नका, होम रेमेडी करा किंवा करू नका, पण हेअर ऑइलिंग केसांसाठी भरपूर फायदेशीर आहे. कारण जोपर्यंत आपल्या केसांचे हेअर फॉलिकल स्ट्रॉंग होत नाहीत तोपर्यंत आपली केस गळती अजिबात कमी होत नाही. तर अशा प्रकारे हा जो छान हेअर मास्क आहे, अगदी सिंपल होम रेमेडी आहे, पण तितकीच इफेक्टिव्ह आणि तितकीच अगदी सायंटिफिक बेस असलेली ही होम रेमेडी आहे. छान हे मिश्रण जे आहे ते आपल्याला मिक्स करायचे, भरपूर मिक्स करायचे, जेणेकरून या तिन्ही गोष्टी आहेत ज्या एकमेकांमध्ये छान पद्धतीनं डायल्यूट होतील, मिक्स होतील आणि या तिन्ही गोष्टींचे बेनिफिट आहेत तर ते आपल्या केसांना भरपूर चांगल्या पद्धतीने मिळतील. आता हा हेअर मास्क मी तयार करून घेतलेला आहे, पण याची पुढची स्टेपसुद्धा खूप महत्त्वाची आहे, याचं ॲप्लिकेशन आणि हे केल्यानंतर आपल्याला कुठल्या पद्धतीनं त्याची काळजी घ्यायची आहे. छान असा हा हेअर मास्क मी तयार करून घेतलेला आहे. तुम्ही पाहिजे तर हा स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता. 15 दिवस 8 दिवसांसाठी तुम्ही हा बनवून आठवड्यातून 2दा वापरू शकता. आता नेक्स्ट स्टेप म्हणजे हा अप्लाय करण्यापूर्वी आपल्याला व्यवस्थित हेअर केअर रूटीन मेंटेन करणं गरजेचं आहे. जसं मी तुम्हाला इथं दाखवते, पूर्वी माझी भरपूर प्रमाणात केस गळती होत होती आणि जे तुम्हाला आता इथं दिसतसुद्धा असेल, आणि आफ्टर डिलिव्हरी भरपूर केस गळती होते, पण हळूहळू अशा पद्धतीच्या घरगुती उपायांमुळे भरपूर प्रमाणात माझी केस गळती कमी झालेली आहे आणि आता तर ती ऑलमोस्ट संपलेली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सगळ्यात अगोदर हेअर केअर रूटीन सेट करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला केसांमधला गुंता सगळा काढून टाकायचा आहे, जेणेकरून आपल्याला कुठलाही हेअर मास्क असेल त्याचं ॲप्लिकेशन आहे ते व्यवस्थित इझिली करता येतं. आणि त्यानंतर केसांवरती तुम्ही जो कुठला हेअर मास्क अप्लाय करणार असाल तो व्यवस्थित छानपैकी अप्लाय करून घ्यायचा आहे. आता इथं हा जो हेअर मास्क तयार करून घेतलेला आहे, तर हा हेअर मास्क आपल्याला केसांचं पार्टेशन करून व्यवस्थित केसांमध्ये अप्लाय करायचा आहे. आता सगळ्यात अगोदर आपल्याला भरपूर केसांचे फाटे फुटलेले असतात, केस गळती होत असते, केस अगदी रुक्ष कडकडीत झालेले असतात. त्यासाठी मी हेअर लेंथवर अप्लाय करणार आहे आणि थोडासा शिल्लक राहील तो मी पूर्णपणे स्काल्पवरसुद्धा अप्लाय करणार आहे. कारण अगोदरच्या रात्री म्हणजे केस धुण्याच्या अगोदर आपण हेअर ऑइलिंग करतो किंवा 1 ते 2 तास अगोदर आपण हेअर ऑइलिंग करतो, त्यामुळे स्काल्पला व्यवस्थित मसाज मिळते, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, हेअर फॉलिकल्स आपले मजबूत होतात. त्यामुळे आपल्याला केस गळतीची समस्या जास्त जाणवत नाहीत. पण त्याचबरोबर आपल्याला केसांच्या पूर्ण हेअर लेंथवर सुद्धा या गोष्टी अप्लाय करणं भरपूर गरजेचं आहे. त्याच्यानंतर साधारणतः 30 मिनिटं ते 1 तास तुम्ही हा हेअर मास्क व्यवस्थित केसांवरती ठेवायचा आहे आणि त्यानंतर नॉर्मल शॅम्पूने आपण हेअर वॉश करायचा आहे. फर्स्ट यूजमध्येच तुम्हाला इतके छान आणि अमेझिंग असे रिझल्ट्स बघायला मिळतील, केस छान मऊ झालेले तुम्हाला जाणवतील. तर अशी ही साधी सिंपल होम रेमेडी तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला सुद्धा खूप अमेझिंग असे रिझल्ट्स मिळतील आणि रिझल्ट्स मला कमेंटमध्ये सुद्धा सांगा. तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह ठरला असेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. बाय बाय.